विघ्नहर्ता कोंबडी खत सप्लायर सलगरे आमच्याकडे पॅकिंग मध्ये अंड्याच्या कोंबडीचा कोंबडी खत मिळेल। उच्च दर्जाचे नैसर्गिक कोंबडी खत पुरवणारे एक विश्वासार्ह नाव। मुख्य वैशिष्ट्य म्हणजे हे खत 100% सेंद्रिय व उच्च दर्जाचे आहे। जमिनीतील सूक्ष्म पोषक तत्वांचे प्रमाण वाढवून पिकांच्या मुळांची वाढ जलद होते व उत्पादन क्षमता वाढते। कोंबडी खताचे फायदे असे की जमिनीचा सेंद्रिय कर्ब मोठ्या प्रमाणात वाढतो, जमिनीचा पोत सुधारतो। ऊस, केळी, भाजीपाल्यासह सर्व पिकांसाठी उत्तम सेंद्रिय खत म्हणजे विघ्नहर्ता कोंबडी खत। आपल्या ऑर्डर नुसार फक्त 8 दिवसात खत थेट शेतावर उपलब्ध। ऑर्डर साठी संपर्क 72 49 35 87 96। रमेश बंडगर, सलगरे, तालुका मिरज। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। जिल्हा परिषद निवडणुकांची चाहूल लागताच एरंडोली जिल्हा परिषद गटातील राजकारण पुन्हा एकदा तापू लागले आहे। गेल्या अनेक दिवसांपासून या गटासाठी बेळंकीच्या लोकनियुक्त सरपंच सारिकाताई महेश कुमार शिंदे यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू असून आता या चर्चेला अधिकृत वळण मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत। भाजपच्या वरिष्ठ पातळीवरून त्यांच्या नावाची गंभीरपणे चाचणी सुरू असल्याचे खात्रीलायक वृत्त समोर आल्याने संपूर्ण गटात राजकीय हालचालींना वेग आला आहे। सारिकाताई शिंदे या केवळ सरपंच नाहीत तर त्यांनी आपल्या कार्यातून नेतृत्वाची परिपक्वता दाखवून दिलेली आहे। त्या भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते असलेल्या डॉक्टर महेश कुमार शिंदे यांच्या पत्नी असून डॉक्टर शिंदे यांनी त्या काळात भाजपसाठी काम केले आहे, ज्या काळात पक्षाला उभारी देण्यासाठी कार्यकर्त्यांचीही कमतरता होती। वैचारिक निष्ठा, संघर्ष आणि सातत्य या भाजपच्या मूळ मूल्यांची पायाभरणी करणाऱ्या या कुटुंबावरच जनतेने विश्वास टाकला आहे। लोकनियुक्त सरपंच म्हणून सारिकाताईंनी मिळालेल्या संधीचं सोनं करत गावच्या विकासाचा ध्यास घेतला। कोट्यवधी रुपयांची विकास कामे गावात आणत त्यांनी केवळ आश्वासनांची नव्हे तर प्रत्यक्ष कामांची राजकारणात गरज असल्याचे दाखवून दिले। रस्ते, पाणी, मूलभूत सुविधा आणि ग्रामविकासाच्या विविध योजनांमधून त्यांनी आपली ठसठशीत छाप उमटवली असून याच कामगिरीमुळे त्यांना स्थानिक पातळीवर जनतेकडून न्याय मिळाला। आधीच एरंडोली जिल्हा परिषद गटात लढत अत्यंत चुरशीची मानली जात आहे। काही इच्छुक उमेदवारांनी माघार घेत इतर पक्षांशी संपर्क वाढवल्याने भाजपसमोर विश्वासार्ह, लोकमान्य आणि ताकदीचा चेहरा देण्याचे आव्हान उभे राहिले आहे। याच पार्श्वभूमीवर सारिका महेश कुमार शिंदे यांची मागणी आता केवळ चर्चेपुरती मर्यादित न राहता प्राधान्याने विचारात घेतली जाण्याची शक्यता बळावली आहे। गावात न्याय दिलेला नेतृत्वाचा चेहरा जिल्हा परिषदेतही न्याय देऊ शकतो का, या भावनेतून कार्यकर्ते आणि समर्थक आता ठामपणे सारिकाताईंच्या नावाची शिफारस करताना दिसत आहेत। त्यामुळे भारतीय जनता पार्टी एरंडोली जिल्हा परिषद निवडणुकीत सारिका महेश कुमार शिंदे यांना उमेदवारी देणार का, याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले असून वरिष्ठ पातळीवरील चाचणीमुळे ही चर्चा अधिकच निर्णायक टप्प्यावर पोहोचली आहे।